वी आर गोइंग थ्रू पोल्ट्री फार्मिंग, कुक्कुटपालन याविषयी आपण अभ्यास करत आहोत. नाउ टुडे वी डिस्कस अबाउट दी स्पेस रिक्वायरमेंट्स और डेन्सिटी ऑफ बर्ड्स पर युनिट एरिया. म्हणजे एका पक्ष्याला किती जागा असायला पाहिजे. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट बेसिक प्रिन्सिपल इन हाऊसिंग, as the space available determines the number and type of poultry that can be kept. म्हणजे आपल्याकडं जागेची उपलब्धता किती आहे याच्यावरून आपण पक्षी किती ठेवायचं हे ठरवू शकतो. यू सी द चार्ट, दॅट इज दी बंटॅम चिकन. बंटॅम चिकन्स म्हणजे जी मेल्स आहेत ते. आता हे जे दिलेलं आहे ही स्क्वेअर फीट बर्ड इनसाइड, म्हणजे त्या बर्डला किती जागा असायला पाहिजे आतमध्ये, आणि आउटसाईड रन्स म्हणजे बाहेर फिरण्यासाठी किती असायला पाहिजे. लेईंग हेन्स जे अंडी घालणारी पक्षी आहेत ती 1.5 स्क्वेअर फूट आणि फिरण्यासाठी 8 स्क्वेअर फूट. लार्ज चिकन्स जी मोठी चिकन्स आहेत त्यांची 2 स्क्वेअर फूट आणि 10. क्वेल 1 आणि 4. फिजंट 5 कारण ही साईज मोठा असतो आणि 25. डक्स 3 आणि 15 स्क्वेअर फूट. गीज 6 कारण डक्सपेक्षा गीज मोठी असतात साईजनं आणि 18. नाउ यू सी अबाउट दी सिस्टीम ऑफ पोल्ट्री हाऊसिंग. म्हणजे कुक्कुटपालनाची जी शेड आहेत किंवा आपण हाऊसिंग म्हणतोय ती 3 प्रकारची आहेत. एक डीप लिटर सिस्टीम, दुसरा स्लॅटेड फ्लोअर सिस्टीम आणि तिसरं बॅटरी केज सिस्टीम. इन डीप लिटर सिस्टीम, आता ही जी लिटर म्हणजे काय, कचरा आपण खाली कोंडा वगैरे टाकतोय त्या पद्धतीचं हाऊसिंग. आणि दुसरं स्लेटेड फ्लोअर सिस्टीम म्हणजे खाली जाळी टाकलेलं असते आणि त्यांचा जो ड्रॉपिंग्ज आहेत, विष्ठा आहे ती जाळीतून खाली पडते. आणि थर्ड वन इज दी बॅटरी केज सिस्टीम. ह्या बॅटरी केज सिस्टीम म्हणजे त्या केजमध्येच ठेवला जातो. नाउ वी सी अबाउट दी डीप लिटर सिस्टीम, म्हणजे खाली जी कोंडा टाकलेला आहे त्या पद्धतीचं हाऊसिंग. बर्ड्स आर फुल्ली कन्फाइंड विदिन अ हाऊस. ह्या पद्धतीमध्ये रेस्ट्रिक्टेड एरियामध्ये किंवा घरामध्येच ठेवलं जाते. दॅट इज 3 to 4 बर्ड्स पर स्क्वेअर मीटर. म्हणजे 1 स्क्वेअर मीटरमध्ये 3 ते 4 पक्षी एवढ्या हिशोबानंच ठेवावं लागते. बट कॅन मूव अराउंड फ्रीली, पण ती सगळीकडं शेडमध्ये फिरत असतील. दी फ्लोअर इज कवर्ड विथ अ डीप लिटर. लिटर म्हणजे खाली हा जो कोंडा टाकलेला आहे किंवा कचरा म्हणतोय आपण, ह्याची डेप्थ किती असायला पाहिजे. दॅट इज 5 to 10 सेंटीमीटर डीप लेयर ऑफ ग्रेन हस्क. म्हणजे भाताचा किंवा मक्याचा कोंडा टाकला जातो, त्याचं किती असायला पाहिजे, 5 ते 10 सेंटीमीटर डीप लेयर असायला पाहिजे. किंवा स्ट्रॉ, वूड सेविंग्स म्हणजे वेगवेगळ्या आपल्याकडे जो टाकला जातो आहे हा भाताचा कोंडा असतो किंवा स्ट्रॉ टाकला जातो आहे. वूड सेविंग्स ऑर अ सिमिलरली ॲब्सॉर्बंट, दॅट इज नॉन टॉक्झिक मटेरियल. म्हणजे ह्या पक्ष्यांना घातक असं नसायला पाहिजे. The fully enclosed system protects the birds from thieves and predators and is suitable for specially selected commercial breeds of egg or meat producing poultry, that is layers, breeder flocks and
ब्रॉयलर्स. आता हा जो प्रोटेक्टेड किंवा रेस्ट्रिक्टेड जी एरिया आहे किंवा हाऊसिंग आहे, ह्याच्यामध्ये काय फायदा आहे, ह्याच्यात चोरीला जात नाहीत कारण शेड लॉक करू शकते किंवा याची जी शत्रू आहेत प्रिडेटर्स, जी उंदीर, घुशी, साप, ह्याच्यापासून प्रोटेक्शन मिळत असते. नाव सेकंड वन इज दी स्लेटेड फ्लोअर सिस्टम्स. म्हणजे खाली ह्याच्या आधीच्या शेडमध्ये काय होतं, खाली कचरा टाकलेला, लिटर टाकलेला. आता इथं जाळ्या आहेत. आपण ही बघा, कोंबड्याच्या खाली ही जाळ्या दिसते. वायर ऑर वुडन स्लेटेड फ्लोअर्स आर यूज्ड इन्स्टेड ऑफ डीप लिटर. म्हणजे ह्या कचऱ्याच्या ऐवजी आता इथं जाळी वापरलेलं आहे. दे अलाउ स्टॉकिंग रेट्स टू बी इन्क्रीज टू 5 birds पर स्क्वेअर मीटर ऑफ फ्लोअर स्पेस. म्हणजे ह्याला पक्षी जास्त बसतील ह्या शेडमध्ये. बर्ड्स हॅव reduced contact with feces and are allowed some freedom of movement. आता अशा पद्धतीच्या शेडमध्ये ही जी फिकल मॅटर आहे किंवा विष्ठा आहे ते खाली पडते, त्यामुळं कोंबड्यांना त्रास होत नाही. feces can be collected from below the slatted floor and used as फर्टिलायझर. आता ह्या जाळीच्या खाली जे विष्ठा पडलेला आहे ती कलेक्ट करायचं आणि आपण त्याला फर्टिलायझरसाठी वापरू शकतो. नाव थर्ड वन इज दी बॅटरी केज सिस्टीम. दिस इज युजली यूज्ड फॉर लेईंग बर्ड्स. म्हणजे अशा पद्धतीचं जी सिस्टीम आहे ही जी अंडी घालणारे बर्ड्स आहेत त्यांच्यासाठीच हा वापरू शकतो. which are kept throughout their productive life in small cages. म्हणजे त्या अंडी जोपर्यंत घालते तोपर्यंत त्या जाळीमध्येच ठेवायचं. देर इज अ हाय इनिशियल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. पण ह्याची काही तोटे आहेत, तर ह्याला जास्त इन्व्हेस्टमेंट लागते. अँड दी सिस्टीम इज मोस्टली कन्फाईन्ड टू लार्ज स्केल कमर्शियल एग लेयर ऑपरेशन्स. म्हणजे सामान्य शेतकऱ्यांना अशा पद्धतीचं केज परवडत नाही. जिथं मोठ्या स्केलमध्ये किंवा कमर्शियल स्केलमध्ये केलं जाते अशा ठिकाणी ही परवडते, कारण ही प्रत्येक कोंबडीला किंवा पक्षीला ही जाळ्यामध्येच ठेवावं लागते. जोपर्यंत अंडी घालते तोपर्यंत ह्या जाळ्यामध्येच ही असणार आहे. नाव वी सी दी ब्रॉयलर मॅनेजमेंट ऑफ पोल्ट्री. म्हणजे मीटसाठी आपण वापरलं जाते, म्हणजे मांसासाठी. जी अंड्यासाठी आपण पोल्ट्री करतो आहे त्याला लेयर्स म्हणायचं, आणि मांसासाठी करतो आहे ते ब्रॉयलर्स. नाव वी स्टडी अबाउट दी ब्रॉयलर मॅनेजमेंट ऑफ पोल्ट्री. सिन्स ब्रॉयलर्स आर बीइंग रिअर्ड फॉर मीट, it is important that they always have an adequate supply of high quality broiler feed. म्हणजे आता आपण जी पक्षी वापरतोय ते 40 दिवसांमध्ये मोठे होत असतात, त्यामुळं त्यांना चांगल्या क्वालिटीचं खाद्य देणं गरजेचं आहे. ॲज दी बर्ड्स गेट हेवियर दे विल नीड मोर फ्लोअर स्पेस अँड व्हेंटिलेशन. लहान असताना त्यांना जागा कमी लागते, आणि जसं बर्ड्स मोठे होतील, पक्षी मोठे होतील, तसं त्यांना स्पेस जास्त लागते आणि व्हेंटिलेशनसुद्धा व्यवस्थित असायला पाहिजे. इट मे बी वेल टू यूज नाईट लाईट्स इक्विव्हॅलंट टू 15 वॅट्स पर 200 स्क्वेअर फीट. आता ह्या पक्ष्यांना नाईट लॅम्प्स वापरायचे असते. आता ती किती असायला पाहिजे? 15 वॅट पर 200 स्क्वेअर फीट. म्हणजे
200 स्क्वेअर फीटला 15 वॅटचं एक बल्ब असायला पाहिजे. दिस अलाउज, आता ही कशासाठी लावायचं? दिस अलाउज बर्ड्स टू ईट ॲट नाईट अँड हेल्प्स प्रिव्हेंट पायलप्स. म्हणजे लाईट लावल्यानंतर ते रातभर खाणार आहेत. आपल्याला कशाला काय पाहिजे? कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त हा बर्ड मोठा व्हायला पाहिजे. त्यामुळं रात्री झोपायला नाही पाहिजे, कंटिन्यू खायला पाहिजे. अँड ऑल्सो प्रिव्हेंट पायलप्स. पायलप्स म्हणजे कोंबड्या एकत्र येणं आपण इथं अवॉइड करतो आहे, प्रिव्हेंट करतो आहे. कारण प्रत्येकजण खाण्याच्या नादात असते, त्यामुळं सगळी एकत्र येत नाही आहेत. आता आपण पोल्ट्रीमध्ये बघितलं, त्यांची एक सिस्टीम आहे की सगळी कोंबड्या एकत्र येतात. आता ह्याच्यामध्ये ती होत नाही आहे. कीप लिटर ड्राय टू हेल्प प्रिव्हेंट ब्रीस्ट ब्लिस्टर्स. प्रोव्हाइड ॲम्पल कूल क्लीन वॉटर. आणि हा जो लिटर आहे, खालचा जो कचरा आहे तो स्वच्छ ठेवायचं. त्याच्यामुळं काय होते, काही जी रोग आहेत ते होत नाहीत स्किन्सवरती. त्यामुळं एक लॉट किंवा बॅच संपल्यानंतर खालचा जो इथं टाकलेला जो कचरा आहे, लिटर आहे, ते काढून टाकायचं, परत नवीन भरायचं. अँड ऑल्सो प्रोव्हाइड ॲम्पल कूल क्लीन वॉटर. म्हणजे स्वच्छ पाणी आणि गार पाणी त्यांना प्रोव्हाइड करायचं. देन पल्लेट मॅनेजमेंट ऑफ पोल्ट्री. आता पल्लेट म्हणजे काय? लहान, दॅट इज दी यंग वन्स. फीड स्टार्टर अँड ग्रोअर फीड्स ॲज आउटलाइन्ड अंडर फीड अँड वॉटर सेक्शन. आता ही जी लहान बर्ड्स आहेत ही वेगळ्याच केजमध्ये किंवा ठिकाणी ठेवायला पाहिजे. दॅट इज कीप यंग अँड ओल्ड बर्ड्स सेपरेटेड. म्हणजे लहान वेगळी आणि मोठी वेगळी. इफ इट इज नेसेसरी फॉर वन पर्सन टू केअर फॉर यंग अँड ओल्ड बर्ड्स, केअर फॉर दी यंग बर्ड्स फर्स्ट ईच डे. म्हणजे लहान पक्षी आणि मोठी पक्षी ही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचं आणि त्यांचं खाद्यसुद्धा वेगळं असते. आता लहान जे बर्ड्स आहेत त्यांचं ग्रोथ रेट जास्त असते, त्यासाठी मका त्यांना जास्त घालावं लागते, कारण मक्यामुळं ग्रोथ रेट वाढत असते. रिमूव्ह एनी अनथ्रिफ्टी पलेट्स. अनथ्रिफ्टी म्हणजे दॅट इज नाजूक असलेली, नॉट स्ट्रॉंग अँड हेल्दी. नाजूक असलेली जी पक्षी आहेत ती बाजूला काढायची. कीप बर्ड्स फ्री फ्रॉम पॅरासाइट्स. त्याच्यावरती कुठल्याही रोग किंवा पॅरासाइट्स नसायला पाहिजे. कीप कम्प्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड्स. ह्यांचं रेकॉर्ड ठेवावं लागते. दररोज किती खायला द्यावं लागते, किती पक्षी आहेत, त्यासाठी रोजच्या रोज रेकॉर्ड मेंटेन करायला पाहिजे. देन दी लेयर मॅनेजमेंट ऑफ पोल्ट्री. म्हणजे जी अंडी घालणारे बर्ड्स आहेत त्यांना लेयर्स म्हणायचं. क्लीन अँड डिसइन्फेक्ट लेईंग हाऊस बिफोर प्लेसिंग पल्लेट्स इन इट. म्हणजे आपण पल्लेट मॅनेजमेंट बघितलेलं आहे. म्हणजे लहान जी पिल्लं आहेत ती वेगळ्या जागेमध्ये किंवा शेडमध्ये ठेवलेलं होतं. आता काय करायचं, जी अंडी घालणार आहे ते वेगळ्या शेडमध्ये घ्यायचं. इफ फ्लोअर मॅनेजमेंट इज यूज्ड, पुट इन 4 to 6 inches अ क्लीन लिटर. म्हणजे एकदम स्वच्छ ठेवायला पाहिजे. वरचं जी 4 ते 6 इंच जो थर आहे तो स्वच्छ ठेवायचा, नवीन टाकायचं. हाऊस ओनली वेल डेव्हलप्ड वेल फ्लेश्ड पलेट्स. यूज आर्टिफिशियल लाईट टू प्रोव्हाइड 14 hours of total light per day, that is 140 watt bulb
per 200 square feet. Hang 8 feet above the floor. म्हणजे दिवसातून किमान 14 तास तरी त्याला लाईट मिळायला पाहिजे आणि ती किती असायला पाहिजे 40 वॅटची बल्ब प्रत्येक 200 स्क्वेअर फूटमध्ये आणि किती हाईट असायला पाहिजे दॅट इज दी 8 feet above the floor. Then use a feeding program as outlined above. त्यांचं जी फीडिंग आहे ती फीडिंग रेकॉर्ड ठेवायला पाहिजे. म्हणजे जसं आपण लहान पक्ष्यांना ठेवलेलं होतं तसंच ह्या बर्ड्समध्ये सुद्धा रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे. कीप बर्ड्स फ्री ऑफ पॅरासाइट्स. त्यांना कुठल्याही पॅरासाइट्स लागू नये किंवा कुठल्याही रोग येऊ नये ही दक्षता घेणं गरजेचं आहे. कीप कंप्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड्स. रिमूव्ह ऑब्व्हियस कल्स. म्हणजे जी नाजूक आहेत किंवा जे रोगाट आहेत त्यांना बाजूला करणं ही गरजेचं आहे.